मित्रांनो, ठरलं तर मग ही मालिका आपल्या सर्वांना खूपच आवडते। तर चला मग या मालिकेचे आजची अपडेट बघणार आहोत। तर अर्जुन हा रूममध्ये आलेला असतो आणि सायलीला आवाज देतो। सायली ही वेस्टर्न कपडेमध्ये बाहेर येते आणि सायली खूपच लाजत असते। तर सायलीला अर्जुनकडून अपेक्षा असते की अर्जुनने माझं कौतुक करावं, पण अर्जुन तो अवतार बघतो सायलीचा आणि म्हणत असतो, मिसेस सायली तुम्ही हा अवतार का केलाय? आणि असं म्हणतच सायलीवर खूप जोरजोरात हसू लागतो। सायली मात्र गपचूपपणे उभी राहते आणि अर्जुन मात्र सायलीकडे बघून हसतच राहत असतो। तर सायलीला अर्जुनचा खूप राग येतो। तर सायली ही रडू लागते आणि तिथून जायला निघते। तर अर्जुन सायलीकडे बघतो आणि अर्जुन हा गप्प राहतो आणि सायलीचा हात पकडतो मागून आणि सायलीकडे बघतच राहतो। सायलीला खुर्चीवरती बसवतो आणि म्हणत असतो, मिसेस सायली तुम्ही हे सर्व कपडे, सँडल हे सर्व काही कुठून आणलं? तर सायली सांगू लागते, हे सर्व काही मी विकत घेतलंय। तर अर्जुन म्हणत असतो, काय पण तुमच्या मनाने परमिशन दिली का तुम्हाला हे सर्व काही विकत घेण्यासाठी तुमच्या मनाने परमिशन दिली का? असं म्हणत अर्जुन हा सायलीला विचारू लागतो। तर अर्जुन हा सायलीची खूपच मजा घेऊ लागतो आणि म्हणत असतो, पण तुमच्या मनाने कशी परमिशन दिली बरं? एक मन म्हणत असेल घेऊ, एक मन म्हणत असेल नाही घेऊ, असं करत असेल। तर अर्जुन हा सिरियस होऊन म्हणत असतो, पण सायली, मिसेस सायली तुम्ही हे कपडे का खरेदी केले? तर सायली म्हणू लागते, मला आजकालच्या मुलींसारखं चटपटीत आणि मॉडर्न दिसायचं आहे। तर सायली म्हणू लागते, मला हे सर्व काही खरेदी नव्हतं करायचं, पण मला माहिती आहे हे सर्व काही माझ्यावर अजिबातच सूट होणार नाही। तर अर्जुन म्हणत असतो, सूट होणार नाही, चांगलं दिसणार नाही, असं म्हणत परत अर्जुन हसू लागतो आणि अर्जुन म्हणू लागतो, मिसेस सायली शेतामध्ये कसं बुजगावणं उभं करतात ना, तशा प्रकारे तुम्ही दिसत आहात, असं म्हणत अर्जुन हा सायलीची मजा उडवत असतो। तर सायली बाजूला होऊन खूप तर सायली ही रडतच म्हणत असते, मला माहिती आहे मी इतर मुलींसारखी मॉडर्न नाही बनवू शकत। आणि सायलीला खूप वाईट वाटलेलं असतं। तर अर्जुन म्हणत असतो, अहो पण मिसेस सायली इतर मुली लाखो रुपयांचा ड्रेस, तुमच्या चेहऱ्यावरची जशी $1 मिलियन स्माईल आहे तसे ते त्यांच्या चेहऱ्यावर आणू शकतील का? हे ऐकून सायलीला खूप बरं वाटतं आणि सायली ही हसू लागते आणि हा तुमचा साधेपणाच तुम्हाला वेगळं काहीतरी बनवतो सायली, मिसेस सायली। आणि तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही जेव्हा स्वतःचा विचार न करता दुसऱ्याचा विचार करताना तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर जे ब्युटी येतं ना, ते त्या मुलींमध्ये बिलकुलच नसते। असं करतच अर्जुन हा सायलीची खूप सारी काही तारीफ करत असतो आणि हा ड्रेस, हाय हिलचा सँडल यामध्ये तुमची सुंदरता नसून तर तुम्ही स्वतःचा विचार न करता जेव्हा आपल्या लोकांसाठी फाईट करताना त्यामध्ये तुमची सुंदरता दिसते मिसेस सायली, आणि ती सुंदरता कधीच हरवू देऊ नका मिसेस सायली, असं अर्जुन सायलीला सांगत असतो। तर ते अर्जुनचं बोलणं ऐकून सायली मात्र खूप रडू लागते। तर अर्जुन हा स्वतःच्या खिशामधून रुमाल काढतो आणि सायलीचे डोळे पुसू लागतो। तर सायली तो स्वतः रुमाल घेतो आणि स्वतःचे डोळे पुसू लागते। तर अर्जुन म्हणत असतो, मिसेस सायली तुम्ही एवढ्या गोड आहात ना, तर कुणीही सहज तुमच्या प्रेमात पडेल। तर अर्जुन हा प्रेमाची कबुली देणारच, तेवढ्यात अर्जुनचा फोन वाजतो। तर अर्जुन फोन रिसीव्ह करण्यासाठी बाहेर जायला निघतो। तर सायली त्याच विचारामध्ये असते आणि सायली पटकन म्हणून जाते की तुम्ही? तर अर्जुन हा मागे वळून बघतो आणि म्हणत असतो, तुम्ही काय म्हणालात? तर सायली खूप लाजत असते आणि सायली काहीही नाही असं म्हणत असते। तर अर्जुन म्हणत असतो, तुम्ही असं म्हटलात मला आवाज आला, मनाशीच म्हणत असतो आणि म्हणत असतो, पण मिसेस सायली तुम्ही म्हटलात तर मी तर केव्हाच तुमच्या प्रेमात पडले आणि आता ती योग्य वेळ आहे मिसेस सायलीला मनातलं सांगायची, असं अर्जुन मनामध्ये बोलत असतो। तर अर्जुन हा सायलीजवळ येतो आणि सायलीचा हातात हात घेऊन म्हणत असतो, मिसेस सायली तुम्ही माझ्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग झाला आहात आणि मला तुमच्याबरोबर माझे महत्त्वाचे क्षण घालवायचे आहेत आणि तुम्हाला माझ्या मनातलं सर्व काही सांगायचं आहे। आणि अर्जुन हा सायलीला म्हणू लागतो की मिसेस सायली मी तुमच्या प्रेमात पडलो आहे। हे ऐकून सायलीच्या तर पायाखालची जमीनच सरकते आणि सायली ही हातातला हात सटकतच म्हणत असते, हे काय आहे अर्जुन सर? आणि आपलं नातं फक्त एका कागदापुरतंच आहे, असं म्हणतच सायली ही
तिच्या कपाटाजवळ जाते आणि तिची बॅग काढते. तर अर्जुन म्हणत असतो, पण मिसेस सायली तुम्ही बॅग का काढताय? आपलं लग्न रीतीप्रमाणे झालं असेल, पण आपला डिवोर्ससुद्धा झालेला आहे. आपण ते डिवोर्स पेपर आपण ते कोर्टामध्ये अजूनही सादर केलेले नाही आहेत. असं तर अर्जुन मात्र खाली मान घालून सायलीचं सर्व काही बोलणं ऐकत असतो आणि सायली मात्र खूपच भडकलेली असते. आणि ज्या काही कॉन्ट्रॅक्ट पेपरवरती अटी आहेत त्या तुम्हाला माहिती आहेत का? आणि जे सर्व काही तर तुम्हीच लिहिले होत्यात ना. आणि त्यामधली पहिली अट अशी आहे की आपल्यामध्ये कुणाच्याही मनामध्ये जर आणि दोघांमधून कोणाच्याही एकामध्ये जर प्रेमाविषयी काही आलं तर तो कॉन्ट्रॅक्ट तोडला जाईल. आणि तुम्ही माझ्या प्रेमात पडून आपल्या कॉन्ट्रॅक्टचा खूप मोठा भंग केला आहे आणि मिसेस सुभेदार आता आम्ही इथे राहू शकत नाही. असं म्हणतच सायली ही स्वतःची बॅग भरायला घेते. तर सायली म्हणत असते, मी आता इथे एक क्षणही राहणार नाही, बॅग भरून निघून जाते. आणि अर्जुन मात्र सायलीला अडवण्याचा खूप प्रयत्न करत असतो. तर अर्जुन हा दरवाजाजवळ उभा असतो. तर अर्जुनचा मात्र सर्व काही हा भास असतो. तर सायली मागून आवाज देते आणि म्हणत असते, अहो कुठे हरवलात? तर अर्जुन घामाघूप होतो आणि म्हणत असतो, हा सर्व माझा काही भास होता, पण खरंच मी जास्तच घाई करतोय का? खरंच जर मी सांगितलं तसंच जर सायली जर गेल्या घर सोडून तर मी काय करणार असं. तर इकडे मैपत हा जेलमध्ये असतो आणि दुसरा आरोपी खूप जोरजोरात ग्लास वाजवत असतो. मैपतला खूप त्रास होत असतो. तर मैपत त्या आरोपीवर खूप जोरात ओरडतो आणि म्हणत असतो, जर परत वाजवला तर मी तुला ग्लास फेकून मारेल. तर तिथे इन्स्पेक्टर येतात आणि तो इन्स्पेक्टर मैपतकडे बघत राहतो. तर मैपतला कळून जातं का हा इन्स्पेक्टर आपलाच माणूस आहे म्हणून. तर तो इन्स्पेक्टर मैपतला मोबाईल आणि काही थोडेफार पैसे देतो. तर मैपत ते बघून खूप खुश होतो आणि मनाशीच मैपत म्हणत असतो, मी फक्त आता इथे बोटं वाजवणार आणि बाहेर सर्व जग माझ्या बोटावर नाचणार. असं म्हणून मैपत हा खूपच खुश झालेला असतो. तर इथे दुसरे इन्स्पेक्टर येतात आणि त्या इन्स्पेक्टरला म्हणत असतात, तुमची ड्युटी तर संपली, मग तुम्ही इथे काय करता? आता तुम्ही जाऊ शकता. तर तो इन्स्पेक्टर घाबरतच तिथून निघून जातो. तर सायली म्हणू लागते, अर्जुन सर तुम्ही जे मला सांगितलं ना ते मी सर्व काही लक्षात ठेवेल. तर अर्जुन हा मनातल्या मनात म्हणत असतो, पण मिसेस सायली मला जे तुम्हाला सांगायचं होतं ना, मला वाटतं ते कदाचित मी कधीच सांगू शकणार नाही. असं म्हणतच अर्जुन हा फोनवर बोलण्यासाठी फोन रिसीव्ह करण्यासाठी तिथून निघून जातो. तर सायली मात्र खूपच खुश झालेली असते. अर्जुनने सायलीची खूप तारीफ केलेली असते. त्यामुळे सायलीला अर्जुनचे सर्व काही क्षण आठवतात आणि सायली ही खूप नाचू लागते आणि स्वतःशीच गोल गोल फिरू लागते आणि सायली ही खूपच खुश झालेली असते. तर पुढील भागामध्ये आपण असं बघणार आहोत की स्मिताने पूर्णा आजीला सांगितलेलं असतं की पूर्णा आजी तुला माहिती आहे का, सायलीने आज कपड्यावर पैसे खर्च केले, म्हणजेच छोटे छोटे कपडे म्हणजेच वन पीस हे कपडे घेतले आणि तिने पैसे खर्च केले. पण पूर्णा आजी मात्र पूर्णा आजी हे सर्व काही सायलीला विचारणार असते. पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्कीच करा.